तर मित्रांनो आज आपला पोस्टान पार्सल इला आपण पावसात यूज करताव ना जेका रिपोर्ट चांगलो असता ते लूर या बॉक्समध्ये आहात पण ते याचो रिपोर्ट हा म्हणून सांगले नाही अजून आम्ही वापरले नाही आहे. तर मासो जर गावलो ना तर मी तुमका व्हिडिओ दाखवीन त्याची. तर मित्रांनो मी येऊन स्पॉटवर पोचलोय आणि आपण सुरुवातीला लूर ॲक्शन कसं देतात तो बघूया. मित्रांनो धरला नाही बघा ॲक्शनलाच धरल्या तांबोसा ही जवळजवळ आपली तर 4थी तांबोशी 5वी तांबोशी आणि ती तांबोशी गावली त्याला भांडा घेऊन येलोय बघा. ह्याच्यात राहणार ह्याच्यात राहणार नाही. तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि आजच्या नवीन व्हिडिओत स्वागत असा. तर मित्रांनो आज आपला पोस्टान पार्सल इला तर हे बघा ह्याच्यात फिशिंग लूर आहेत जे आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. तुमका पण दाखवणार आहे ह्याच्यात कसले कसले लूर आहेत ते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमका असेच कोकणातील व्हिडिओ मासेमारी म्हणा किंवा शेतीचे लावणी इतर कसले ना कसले तुमका व्हिडिओ बघू गावतील. तर चला पटकन आता आपण अनबॉक्सिंग चालू करूया. बघूया कसले कसले लूर आहेत आपण पावसात यूज करताव ना जेका रिपोर्ट चांगलो असता ते लूर या बॉक्समध्ये आहात. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मग तुमका जे बघू गावतील. आणि तसं बघू गेलं असतं ह्या पार्सल माझ्या मित्राचाच हा कारण त्याका फिशिंग लूर हवे होते तर मी त्याका ते मागून दिलं आहे. कारण जे आपण मागे लूरने मासे पकडलेले ना तर त्याका तेच लूर हवे होते मग म्हणून मी त्याका आता हे पोस्टान मागून दिलं आहे. हे आता हे दापोलीवर नाही इलेली आहेत पार्सल. मित्रांनो आता आपण अनबॉक्सिंग चालू करूया. पॅकिंग मात्र मस्त एक नंबर केलेली आहे बघा. मित्रांनो हे बघा 13 ग्रॅमचं 13 ग्रॅम आणि आता हे कर्ली टेलमध्ये हे मित्राची लूर आहेत हे आणि हे आकडे माझे आहेत. ह्याच्यात पण माका ह्या एक पॅकेट आता दुसऱ्याचा म्हणजे दुसऱ्या मित्राचा आणि ह्याचा मित्र आता ह्याच्यात हे बघा ह्या श्रिम्पा हे बघा मस्त आहे याचा कलर पण आणि याचा रिपोर्ट पण एक नंबर आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या कर्ली टेलमध्ये हे बघा रेड हेड कर्ली टेल ह्याचं पण रिपोर्ट एक नंबर आहे बघा. ह्या तुम्ही बिंदास लूर वापरा बिंदास. मी तुमका नंतर खोलून दाखवत आहे. रेड हेड कर्ली टेल हे बघा त्यात कर्ली टेलमध्ये हो एक कलर आहे अजून एक ह्याच्यात तुमका भगवा होतो पण त्याच्या बदली हो मागितला म्हणजे चॉकलेटीसारखं हे बघा. आणि हे मित्रांनो आपले 5x0चे हुक आहेत जे आपल्या ह्याचे जिगेड बनवचे आहेत. ह्याच्यातले तर 10 त्याचे आहेत आणि 5 माझे आहेत ह्याच्यात. तर ते आपण ते नंतर काढून घेणार आहोत. असे जिगेड बनवचे आहेत हे बघा असे जिगेड बनवचे आहेत आपल्याक असे. आणि हे सिंगल करी आहेत हे बघा आपले हे असे बनवचे आहेत. हे 17 ग्रॅमचे आहेत आणि आपल्या पण ह्याचे 17 ग्रॅमचेच करूचे आहेत. हे 5x0 आहेत आणि हे 3x0 आहेत हे बघा लहान साईज आहे. तर मित्रांनो आता मी सगळे लूर रांगेत उघडून घेतलेले आहे. आता मी तुमका एक एक दाखवत आहे. हे तुमका कर्ली टेलमध्ये दाखवले तो रेड हेड हे बघा ह्याचा रिपोर्ट ना एक नंबर आहे. तुम्ही जर खदूळ पाण्याक म्हणा आणि सगळे लूर म्हणजे सगळे मासे एका धरतात. जवळजवळ मी या लूर कानाई पण काढलेली आहे तांबोशी पण काढलेली आहे कोकरी पण आणि गोबरे पण असे सगळ्या प्रकारचे मासे लागतात या लूर का. तुम्ही पण वापरून बघा ह्याचा रिपोर्ट मात्र एक नंबर आहे हे बघा कर्ली टेलमध्ये रेड हेड कर्ली टेल आणि याची किंमत पण जास्त नाही कमी आहे. त्यानंतर त्याच्यात दुसरं एक कलर आहे बघा हे कलर पण ह्याच्यात वेगवेगळे आहेत प्रकारचे पण ह्याचं रिपोर्ट चांगलं येतात आणि ह्याचं पण रिपोर्ट मागा खाडीमध्ये येत. तर म्हणून मी हे मागवलं आहे. ते का भगवं होतं ह्याच्यात कलर पण त्याच्यात नाही होतं म्हणून मग हे मागवलं आहे. आणि जे आपण आता हुक तयार करणार आहोत म्हणजे जिगेड तयार करणार आहोत ना 5x0मध्ये ते बघा त्याच्यातले हे हुक आहेत ते बघा. एका पुढे मग आपण एक साचा बनवणार आणि त्या साच्यामार्फत मग आपण ह्याचं जिगेड तयार करणार 17 ग्रॅम म्हणा 14 ग्रॅम म्हणा असो. आणि आपल्या ही लहान साईज ह्या लूरसाठी वापरली आपण हे बघा एका 3x0ची गरी लागता
जिगेड बघा, कारण याची लहान साईज असल्यामुळे 3x0 लागते का, आणि असल्या लूर का 5x0 वगैरे चालता. आणि श्रिम्प बघा, श्रिम्प हंटाउसचं श्रिम्प. आणि ह्याच्यातलाच माझ्याकडे एक होता ना, आता तुमका दाखवतं. हे उघडून दाखवित नाही आहे, हे मित्राचा. आणि आपल्याकडे ह्याच्यातलं एक कलर होतो, तुमका दाखवत आहे. हे बघा असाच आता सेम. ह्याचं पण रिपोर्ट मस्त आहे, एक नंबर. जो माका लूर व्हाय होतो तो भेटलो नाही, पण त्याच्या बदल्यात मी दुसरं लूर मागवलं आहे. तो ह्यो आहे बघा. ह्याची किंमत त्याच्यापेक्षा डबल आहे. हे बघा, डबल किंमत आहे याची. पण ते ह्याचं रिपोर्ट हा म्हणून सांगले नाही, अजून का मी वापरलं नाही आहे. तर आपल्याक वापरूचो हा. मासं जर गावलं ना तर मी तुमका व्हिडिओ दाखवीन त्याची. हे बघा, अशा प्रकारे आजची अनबॉक्सिंग होती. आणि मित्रांनो, ह्याच्यात एक मग आमच्या खाडीत काळुंदरा गावतात ना, त्याच्यासाठी एक गरी मागवलं आहे मी. हे बघा, बारकीशी आहे बघा, खास काळुंदरांसाठी मागवलं आहे. याचं पण रिपोर्ट आपण. इंग्लिश गरी. आणि हे आपले रेग्युलर लूर आहेत. ह्याच्यात सगळा आपला सेटअप तुमका दाखवता येते पण आहे तर. हे बघा, ह्याच्यात आपले रेग्युलर. मित्रांनो, हे आपले लूर रेग्युलर आपण जे वापरता होते त्याच्यात आता हे ॲड करूचे आहेत. तर मित्रांनो, आपण ना सुरुवातीक ह्या लूरची टेस्टिंग करूया, बघूया जाऊन घरी येऊन काय गावता का ह्या लूरवर. तर डायरेक्ट भेटू आपण फिशिंग स्पॉटला. चला. तर मित्रांनो, मी येऊन स्पॉटवर पोचलो आहे. आणि आपण सुरुवातीला लूर ॲक्शन कसं देतात तो बघूया. ॲक्शन तर मस्त येत आहे बघा. मित्रांनो, धरला नाही बघा, ॲक्शनलाच धरल्यान तांबोसा. तर मित्रांनो, मी तुमका ॲक्शन दाखवते लूरची, पण ते ॲक्शनलाच मस्तपैकी तांबोशीन धरल्या ना. तर मस्त लहान साईज हा, पण आपल्याक रिपोर्ट गावलो त्या लूरचो. एक नंबर हा. एकात 2 कामं झाली, नाथपुरा काम. आणि हे आपलं तिसरं मासो हा. तुमका आधीचे पण 2 मासे दाखवत आहे. मस्त साईजची तांबोशी गावली आपल्याला. ॲक्शन दाखवता धरल्या ना, काम 25 केल्यान. तिघवले मासे मी हे पिशवीत ठेवलं आहे, ते तुमका मी नंतर दाखवत आहे. तांबोशी मस्तपैकी तिसरी साईज हा. तर तुमका मी ॲक्शन दाखवते पहिली, कारण आता मी तुमका मासे दाखवले असतं, पण सगळ्या बाहेर काढू काय या नंतर शेवट का दाखवत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमका मासे बघूचे असतील तर. चला. तर मित्रांनो, तुमका आता परत दाखवते बघा. ॲक्शन मात्र नाथखोळा आहे बघा. खदूळ पाण्याक एक नंबर लूर आहे हो. बघूया आता काय गावता काय पुन्हा एकदा. चला, घरी येऊ तेव्हाच थोडा वेळ. पाऊस लागता, व्हिडिओ करू गावाचं नाही एवढं. अजून एक तांबूशी गावली मस्त साईजची आहे बघा, एक नंबर साईजचा. ही जवळजवळ आपली तर 4थी तांबूशी. एक नंबर साईज गावलेली आपल्याक मोठी. आणि आपल्या त्यात लूरवर गावलेली आहे ही बघा. काम 25 झालेलं आजच्या दिवसात. जरा डिस्प्ले गेलो आहे, त्याच्यामुळे पावसात वापरू शकत नाही मी मोबाईल. त्याच्यामुळे तुमका मासे गावले कीच मी तुमका फक्त दाखवू शकतो. एवढे मासे गावले आहेत, त्याच्यामुळे आता मी ठेवते. पाऊस पडत तर पटकन आता काढून घेते तांबोसा. तर मित्रांनो, पाऊस वाईज गेलो हा, म्हणून आपलं मोबाईल चालू केलं आहे. तर बघूया काय गावता काय परत एकदा. ही आता 5वी तांबोशी आलेली आहे. मस्त साईज आहे बघा, 5वी तांबोशी. मस्तपैकी काढूया पटकन आधी आणि पिशवीत ठेवत आहे. तर वाजले जवळपास
11:30 वाजल्यात. 10-15 मिनटं घरी होणार आणि मग जाणार घरात. मग तुमका सगळे एकदम दाखवते मासे किती गावलेत ते. प्रयत्न बरेच केले पण मासे काही सुटलो. जाऊन दे, चला परत प्रयत्न करूया. ना काहीतरी खाडा का त्याच्यात अडकलेलो, पण चांगलं मासं होतो. जवळजवळ मोठी साईज होती पण त्या सुटलेली आहे. परत प्रयत्न करूया चला. मस्त एक तांबूची गावल्या. तर हे आता पहिले सोडून घेतोय. आणि बघ येताना पकड घेऊन येईल, कारण मग अशी पकड नव्हती. बघा लहान साईज आहे बघा, मस्त. फायनली मित्रांनो मी आता येऊन घराकडे पोहोचलो आहे. तर मी तुमका आता मासे दाखवते किती गावले ते. म्हणजे सगळे एकूण टोटल 7 तांबवशी गावलेली आहेत. तर तुमका मी दाखवते आता सगळे रांगेत ठेवून. चला. गमेला ना गमेला केदार भांडा घेऊन येलो आहे बघा. ह्याच्यात राहणार ह्याच्यात राहणार नाही. तू खातला ना मासे. तू मासे कसे खाताला दाखवा दे. ते मासे कसे खाताला. हे हात नको, काटे लागते, काटे लागते. आपण ह्या गमेल्यात मासे काढूया. सकते दाबळी आण, दाबळी आण, दाबळी आण. पिट्टी सुकाट आणि मासो. पिट्टी सुकाट आणि मासो. हे काढ बघूया. मोठा केदार बाजूला बघूया. तर मोठा काढ बघूया. केदार खुश झालं बघू ना. 2 हे 3 लहान बघा. हे 3 असे रांगेत लावूया. 4 5 1 6 आणि 7. तर मित्रांनो आपले एकूण 7 मासे गावलेत. हे बघा, पहिलं 1 2 3 4 5 6 आणि 7. हे बघा